नमस्कार मंडळी, आज आपण चिंगूळ फ्राय करणार आहोत, ज्याला फ्रॉन्स फ्राय असंही बोललं जातं। तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त दिसत आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी ते मोठ्या आकाराचे जे चिंगूळ मिळतात ते घेतले होते। चिंगूळमध्ये खूप प्रकार भेटतात, छोटे लहान रेड कलरमध्ये। ते हे व्हाईट कलरचे मोठेवाले आहेत। तर यातला जो मी आता धागा दाखवते ब्लॅक कलरचा तो काढावा लागतो, नाहीतर पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते। तर ते सगळं काढून आपल्याला व्यवस्थित याला क्लीन करून घ्यायचं आहे। मी 2 ते 3 पानांमध्ये याला व्यवस्थित असं धुवून घेतलंय। तर आता आपण याला मॅरिनेट करूया। तर 1 चमचा भरून मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घातले। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 2 चमचे भरून मी आगूळ घातलेला आहे। आगूळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालतं, सेम क्वांटिटीमध्ये। अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा भरून लाल तिखट घातलंय, जे मिक्स केलेलं नसतं, नुसती मिरची पावडर असते ती। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक चिंगुळला ते व्यवस्थित असं लागलं पाहिजे। असं जी पेस्ट आहे ती सुद्धा सगळ्या बाजूला व्यवस्थित लावून घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला अर्ध्या तासाची रेस्ट द्यायची आहे। म्हणजे जे पण आपण त्याच्यामध्ये स्पायसेस घातलेत ते त्याच्यामध्ये मुरतात आणि टेस्ट छान लागते। तर मी झाकून ठेवलेलं आहे बाजूला। तर तोपर्यंत मी इथे वरचं जे कोटिंग असते त्याची तयारी करते। तर बारीक रवा असतो तो घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, त्याने बाइंडिंग छान येतं। थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडं तिखट घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जाड रवा आहे तो वापरलात तरी चालेल। आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊन मी बाजूला ठेवलं। इथे एक पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि बारीक गॅस करून आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं आहे। तेलाचं प्रमाण याचे इथे खूप कमी लागतं, जास्त तेल लागत नाही। तर बारीक गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलं। तोपर्यंत आपण हे जे चिंगूळ आहेत ते रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत। तर बघू शकता अर्धा तास आपण मुरत ठेवल्यामुळे सगळा जो मसाला आहे तो त्यांना छान लागलेला आहे। आता रवा आहे तो व्यवस्थित सगळ्या बाजून कोट करून घ्यायचा आणि हलक्या हाताने त्याला दाबायचं, म्हणजे ते व्यवस्थित रवा त्या ओलाव्याला चिटकून राहतो आणि जे वरचं कोटिंग आहे ते छान असं कुरकुरीत होतं। तर अशाच प्रकारे मी ते 5-6 चिंगूळ व्यवस्थित असे कोट करून घेतलेले आहेत। जेवढे तुम्ही एका बॅचला भाजणार आहात तेवढेच कोट करून घ्यायचे, तसेच ठेवून द्यायचे नाही, नाहीतर ते वरचं कोटिंग आहे ते ओलं होतं आणि त्याचा ॲक्च्युअल क्रंच येत नाही। तर प्रत्येक वेळेला वेगवेगळे असे डिप करून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी ते सगळे जे चिंगूळ कोट करून घेतले होते रव्यातून ते तेलामध्ये सोडलेले आहेत। आता एका साईडनं व्यवस्थित त्यांना भाजू द्यायचं आहे आणि मग पलटायचं आहे, लगेच पलटायचं नाही, नाहीतर वरचं कोटिंग आहे ते पटकन निघतं। आणि गॅस मात्र इथे बारीकच ठेवायचा, नाहीतर वरून त्यांचा कलर लगेच चेंज होऊन आतून ते कच्चे राहतात। हे मोठ्या साईजचे चिंगूळ आहेत, भाजायला थोडा छोट्या साईजच्या चिंगूळपेक्षा वेळ लागतो, म्हणून हे बारीक गॅसवरती आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। चिंगूळ परतताना चिमट्याचा वापर करा, म्हणजे आपल्याला ते पलटायला सोपे जातात आणि वरचं कोटिंग आहे ते निघत नाही, कारण वरचं कोटिंग खूप अलगद असतं, पटकन निघतं, त्यामुळे खूप सांभाळून आपल्याला हे चिंगूळ भाजायचे असतात। तर बघू शकता हलक्या हाताने आपल्याला ते आलटून पालटून दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे। आणि जे चिंगूळ आहेत ते एकदम असे राऊंड होतात, म्हणजे की समजायचं ते छान भाजलेत। हे बघा एकदम गोल असे तयार झालेले आहेत, जशी त्यांना हीट लागते तसे ते आवळायला सुरुवात होतात, ही खासियत असते चिंगूळची। ते बघा सगळे चिंगूळ छान असे भाजून झालेले आहेत। तेलामधून मी निथळवून यांना एका टिश्यू पेपरवर काढलं, म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल टिश्यू पेपरमध्ये जाईल। नाही बघा किती छान असा कलर आलेला आहे। एक चिंगूळ मी तुम्हाला तोडूनही दाखवते, वरचा क्रंच ऐकू शकता तुम्ही। पाठीमागे इलेक्ट्रिक चिमणीचा आवाज आहे, सो ॲडजस्ट करून घ्या। तर बाहेरून जेवढं क्रंच आहे तसं आतूनही छान अशी ती शिजली गेलेली आहे आणि मस्त अशी व्हाईट कलरची आहे, चवीला एवढी अप्रतिम लागते। नक्की ट्राय करा जर तुम्ही नॉनव्हेज असाल तर। आणि आवडली आजची रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। आणि रेसिपी माझी एवढी मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा पुन्हा भेटू, बाय बाय।